आज आहे ना मी तुम्हाला माझ्या गाऊनमध्ये आणि बाकीच्यांच्या गाऊनमध्ये काय डिफरन्स असतो ते सांगणार आहे। कारण की बहुतेक जणींना प्रॉब्लेम आहे की तुझ्या गाऊनचा आहे ना रेट खूप जास्त आहे, पण तो का जास्त आहे हे कोणी विचारत नाही। तर मी आज ते तुम्हाला दाखवणार आहे। एक गाऊन आले माझ्याकडे मेजरसाठी, म्हणजे त्या गाऊनच्या मेजरवरती त्यांना दुसरी गाऊन शिवून हवी आणि ती गाऊन सुद्धा त्यांनी मुलुंडवरून शिवून घेतलेली आहे। आणि इथे मी लोकलला ज्या रेंजमध्ये ती म्हणजे माझी गाऊन इथे ज्या रेंजने देते लोकलमध्ये, त्याच रेंजमध्ये त्यांनी तिथे मुलुंडमध्ये शिवून आणलेली आहे। आणि तरी सुद्धा त्या गाऊनची काय परिस्थिती आहे तर ती मी तुम्हाला दाखवते। जास्त जुनी नाही आहे गाऊन, एक 6-7 महिने झाले त्यांनी शिवून घेतलेली आहे। तर तुम्हाला दाखवते मी ती गाऊन कशी येते। ही आहे ती गाऊन, अशा प्रकारे शिवलेली आहे। हा समोरचा योगचा पार्ट आहे, प्लेट्स वगैरे आहेत, म्हणजे बारीक एक खूप कमी मापाची गाऊन आहे, त्याच्यामुळे प्लेट्स वगैरे भरपूर आहे। पण हा जो योग आहे तो इतका कमकुवत आहे ना, म्हणजे सगळा खेळ जो गाऊनचा असतो तो ह्या योग वरती असतो आणि तोच इतका कमकुवत आहे, त्याला आतमध्ये कुठल्याही प्रकारचं अस्तर नाहीये। अस्तर तर सोडा, दुसरा कुठलाही कपडा लावलेला नाही। त्या गाऊनचा सुद्धा कपडा लावू शकत होत्या, म्हणजे दुसऱ्या ज्या गाऊन उरलेल्या वगैरे असतात त्याचा सुद्धा कपडा लावू शकत होत्या, पण तो सुद्धा फिनिशिंग साठी लावलेला नाहीये। इथे पाठीमागे जी गळपट्टी असते फिनिशिंग साठी तिची अशी अवस्था आहे, अजिबात तिला फिनिशिंग वगैरे काहीच नाहीये। मी म्हणत नाहीये की ही गाऊन त्यांनी चुकीच्या पद्धतीची शिवले किंवा चुकीची, पण रेट तोच आहे। मी ज्या रेटने गाऊन देते तोच रेट आहे, पण तरी सुद्धा काही एक दिलेलं नाहीये त्याच्यामध्ये। इव्हन त्यांनी पायपिंग सुद्धा त्याच कपड्याची लावलेली आहे, गाऊनच्या कपड्याचीच पायपिंग लावलेली आहे। आणि आता मी तुम्हाला मी जी गाऊन शिवते ती दाखवते। तर ही आहे माझी गाऊन, मी शिवलेली गाऊन, आत्ताच शिवलेली आहे। तर ही त्याला पायपिंग वेगळ्या कपड्याची येते, प्लस आतमध्ये अस्तर येतं जे की या योगला मजबूती देतं। आणि जी पाठीमागच्या साईडला गळपट्टी असते ती कधीही ब्रॉड असावी, गाऊनची गळपट्टी जी असते ती कधीही ब्रॉड असावी, त्या हिशोबाने इथे 1 इंचाची गळपट्टी आहे, तुम्ही बघू शकताय। तर हा फरक आहे, हा डिफरन्स आहे माझ्या गाऊन मध्ये आणि बाकीच्यांच्या गाऊन मध्ये। म्हणून माझ्या गाऊन थोड्या तुम्हाला कॉस्टली वाटतील, पण ऑनलाईन गाऊन ज्या मी देते त्याच्यामध्ये सगळं ऍड असतं, डिलेव्हरी चार्जेस वगैरे सगळं धरून त्या गाऊनची किंमत आहे। तुम्हाला जर ती किंमत जास्त वाटत असेल तर तुम्ही माझ्या शॉपवरती या आणि इथल्या लोकल प्राइसला ज्या किमतीमध्ये मी इथे गाऊन देते त्या किमतीमध्ये तुम्ही घेऊन जा। इतकं सोपं गणित आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर माझं मत पटत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। आणि तुम्हाला कोणाला जर माझ्याकडून गाऊन शिवून हवे असतील तर वर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करा।